दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नामसाधर्म्याचा फटका खासदार भास्कर भगरे यांना बसलाय। तुतारी पक्ष चिन्हासह रिंगणामध्ये बाबू भगरे या उमेदवाराला तब्बल 1,03,000 मते मिळाली। मतदारांना चकवा देण्यामध्ये बाबू भगरे यांना मात्र यश आलंय। हे घर पहा, हे घर साध्या सुध्या माणसाचं नाही। हे घर आहे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या बाबू भगरे यांचं। आता तुम्ही म्हणाल लोकसभा निवडणूक कोणीही लढवू शकतो, यात वेगळं काय? वेगळेपण हे आहे की या बाबू भगरेंनी निवडणुकीत तब्बल 1,03,000 मतं मिळवली। बाबू भगरे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांची निशाणी तुतारी होती। पाश्चिमात्य वाद्य ट्रम्पेटला निवडणूक आयोगानं तुतारी म्हटलं होतं। शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचं चिन्हही तुतारी वाजवणारा माणूस होता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचं आडनावही भगरे असल्यानं मतदारांसाठी तो चकवा ठरला। परिणामी 1,03,000 मतं बाबू भगरेंना मिळाली। लोकशाही मराठीनं बाबू भगरेंचा शोध घेतला असता ते गायब होते। त्यांचा घरी पत्ताच नव्हता। आता अद्यापपर्यंत तरी काही समोर आले नाही। मात्र बाबू भगरे हे जर निवडून आले असते तर त्यांनी गोरगरिबांची कामे केली असती असा जो विश्वास आहे तो त्यांच्या मुलाने व्यक्त केलेला आहे। तर प्रामुख्याने म्हणजे बाबू भगरे यांचं शिक्षण हे तिसरी झालेलं आहे। मात्र त्यांच्या नावापुढे सर ही पदवी लावण्यात आलेली होती। त्यामुळे एकूणच बाबू भगरे जरी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, मात्र ते प्रचारासाठी कुठेही दिसले नाही, काही दिसले नाही। त्याच्यामुळे बाबू भगरे यांना उभं करण्यामागे नेमकं कोण होतं हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे। शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता बाबू भगरेंना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलंय। बाबू भगरे अत्यंत साधं व्यक्तिमत्व असल्याचं त्यांनी सांगितलं। ते निवडणुकीला उभं असल्याची माहिती शेजाऱ्यांनाही नव्हती। आता ते फक्त बोलून गेलेले नाशिकला चालू आहे असं, अजून तर काय आलेले नाही। मग आता वाट बघावं लागेल ना। कालच्या बातमीवरून कळलं नाही त्यांचा मुलगा वारेल, ते प्रचार कोणीच नाही कुठंच नाही, त्यांच्या घरात। बाबू भगरेंचा वापर कोणीतरी राजकीय फायद्यासाठी केला हे लपून राहिलेलं नाही। नामसाधर्म्य आणि चिन्हाचा वापर करून प्रस्थापित उमेदवाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुदैवानं यशस्वी झाला नाही। अन्यथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।